नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बीटापासून डोसा तयार करणार आहोत. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. इथे एक छोटा बीट घेतलेला आहे. या बीटाची आपण साल काढून घेऊया. बीटाची साल काढल्यानंतर स्वच्छ करून आपण हे बीट कट करून घेणार आहोत. एकदम बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता हे तयार केलेले तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्याच वाटीने आपण अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दहीच्या वाटीमध्येच मी इथं अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. दोन हिरव्या मिरच्या आपण हातानेच तोडून टाकूया. 1 इंच आलं, आपण कट करून टाकत आहोत. चवीनुसार मीठ, टाकून आपण मिक्सरचं झाकण लावून मिक्सरला वाटून घेऊया. मिक्सरला वाटत असताना मी पुन्हा अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. म्हणजे 1 वाटी पाणी टाकून आपण हे मिक्स केलेलं आहे किंवा वाटून घेतलेलं आहे. आणि 15 ते 20 मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे. वेळ असेल तर तुम्ही 2 तास हे झाकून ठेवलं तरीही चालेल. त्यानंतर तव्याला आपण तेल लावून घेऊया आणि तव्यावर 2 पळी टाकून आपण हा डोसा पसरवून घेणार आहोत. आपल्याला जसा पातळ हवा तसा हा पसरवून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच 2 ते 3 मिनटानंतर आपण हा डोसा पलटी करून घेऊया. सुरुवातीला आपण कडा मोकळ्या करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हा डोसा पलटी मारूया. दोन्ही बाजूनी छान असे क्रिस्पी भाजले की आपला बिटाचा डोसा तयार झालेला आहे. ह्याच्याबरोबर मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे. या शेंगदाण्याची चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आपला बिटाचा डोसा तयार आहे.